कारण की त्यांना सीबीएसई बोर्ड करायचं, इंग्लिश बंद करायची. आम्हाला इथे भेटा ना, ते भेटत का नाहीये? तिथे आता वॉचमॅन होते ते पण पळाले. आम्ही 10-1 मिनिटं वाट बघणार, नाही तिथे तमाशा होईल. मग त्याला जबाबदारी शाळा असेल. पालकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतला नाही. काय ही जी मराठी मीडियम सरस्वती मराठी मीडियम शाळा ही ठाण्यातली सगळ्यात जुनी शाळा आहे आणि या शाळेमध्ये ही शाळाची जी नवीन इमारत बनवली गेली ती माजी विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा केले गेले. आता जे विद्यार्थी शिकतात त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्यातून ही इमारत उभी करण्यात आली. आणि आता अचानक ही जी शाळा आहे तिची जी नवीन इमारत बांधलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिथे मराठी मीडियम शाळा भरत होती तिथे इंग्लिश मीडियमचा बोर्ड लावण्यात आला आणि आज सीबीएसईचे काही दिल्लीवरनं लोक आलेली आहेत. त्यांना शाळा दाखवण्याचं काम सुरू आहे. याची चुणूक ह्या सगळ्या पालकांना लागली आणि त्या शाळेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उभे जमलेले आहेत. तो आम्हाला पण त्यांचा कॉल आला. आम्ही देखील इथे आलेलो आहोत. आता आमची एक पॅरेंट्स लोकांची टीम आता आम्ही वरती पाठवलेली आहे आणि ते सीबीएसईची जी लोक आलेली आहेत त्यांच्याशी चर्चा करतात. सर, पण अनेक दिवसांपासून असं पाहिलं जातं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा असं जी आर काढला होता की मराठी शाळांमध्येच जी काही सीबीएसई शिक्षण आहे ते सुरू करण्याचं, मात्र कडाडून विरोध झाला होता याला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माझं मत आहे की 1100 विद्यार्थी जर मराठी ह्याच्यातनं शिकत असतील तर मला वाटतं मोठी पटसंख्या आहे ना. जिथे 5, 10, 15 जी पटसंख्या आहे तिथे आम्ही समजू शकतो की शाळा चालवणं कठीण आहे. पण तिथे 1100 जर विद्यार्थी शाळेत आहेत, दरवर्षी 300 ऍप्लिकेशन येतात आणि हे फक्त एक वर्ग 55 लोकांना ऍडमिशन देतात. तर मला वाटतं की मराठी शाळेमध्ये आता पुन्हा लोकांना मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील शाळांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे आणि वर्गाची संख्या वाढवली पाहिजे. परंतु सरस्वती शाळेकडनं हे न होता त्यांनी काहीतरी नवीनच घाट घातलेला आहे आणि तो आता समोर येत आहे. मॅनेजमेंटची काही चर्चा झालेली आहे का? मी आमची आता टीम वरती गेलेली आहे आणि ती मॅनेजमेंटशी बोलते. माझ्या 3 मुली आहेत त्या शाळेमध्ये. किती शिकतात? एक 9वी मध्ये, एक 4थी मध्ये, एक 1ली मध्ये आहे. कुठल्या माध्यमात शिकतात? मराठी माध्यमात. मराठी माध्यमामध्ये. गेल्या 3 दिवसापासून काय झालंय? 3 दिवसापासून शाळा बंद आहे. शाळा म्हणजे सुट्टी दिली आहे. कारण असतं काय? कारण काय सांगितलं? शाळेचं कामकाज आहे. शाळेचं कामकाज आहे. मग तुम्ही सीबीएसई ही आपली इंग्लिश मिडियमची शाळा का चालू ठेवली? त्याच जागेत ठेवलात ना तुम्ही. मग ते कारण काय त्याचं? मग आम्हाला काय ते सांगायला पाहिजे होतं ना. तुम्ही आम्हाला सांगितलं कामासाठी ठेवलात, मग तुम्ही बंद का ठेवलात शाळा आमची? एक तर हे 9वी 10वी वाल्यांची पिकनिक 2 वर्ष घेऊन नाही गेले. आता तुम्ही शुक्रवारी नेलात, शनिवारी सगळ्या मुलांना सुट्टी दिलात आणि 5वी 6वी वाल्यांचे ऑनलाईन क्लासेस घेतलात. कारण काय? मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे. काय प्रयत्न सुरू आहे? कारण की त्यांना सीबीएसई बोर्ड करायचं, इंग्लिश बंद करायची. कुठली शाळा आहे? नौपाडा सरस्वती मराठी शाळा बंद करतात. मराठी शाळा बंद करताय. चांगलं आहे ना तुमचं? तुम्ही आम्हाला इथे भेटा ना, ते भेटत का नाहीये? तिथे आता वॉचमॅन होते ते पण पळाले. आम्ही 10-1 मिनिटं वाट बघणार, नाही तिथे तमाशा होईल. मग त्याला जबाबदारी शाळा असेल. मी ऐकणार नाही. प्रेमाने सांगतो, प्रेमाने त्याने आम्हाला भेटायला पाहिजे. तुम्ही काही चुकीचं नाही करत तर घाबरता कशाला? लपून लपून कशाला करता? या पालकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. का नाही घेतलं विश्वासात तुम्ही पालकांना? आमच्या आता अगदी ओपनली तुम्हाला सांगतो, सीबीएसईचं इन्स्पेक्शन चालू आहे. सीबीएसई शाळा बंद, तिकडे आम्ही एक बिल्डिंग मारतो. मराठी शाळा बंद करणार नाही. आम्हाला खरं कारण सांगायला पाहिजे. आम्हाला सांगितलं साफसफाईसाठी सुट्टी दिली शाळेला. बरोबर आहे, काही गोष्टी कॉन्फिडन्स प्रोसेस काही चालू आहे. म्हणण्यापेक्षा प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा एक भाग आहे म्हणून आम्ही सुट्टी दिलेली आहे. पण खरी गोष्ट ती पण आहे की टाक्या साफ करतो. आम्ही आजच पेंट पण केलं होतं, तर टाक्या साफ करतो ते पण कारण आहे. पण तुम्ही एक कॉन्फिडन्स लक्षात ठेवा, मराठी शाळेला कोणतीही बाधा येणार नाही.
मराठी शाळेचं काहीही एक काहीचं नुकसान होणार पण नाही. हीच मराठी शाळा राहणार आहे का? हीच मराठी शाळा राहील. काही ती शाळा आहे ना, ती सीबीएसई बोर्डासाठी शाळा ती बनतो आहे. मराठी मीडियमच्या शाळेत त्याची मुदत असते. मला वेगळी माहिती दिली मात्र मला माहिती काय दिली तुम्ही तिकडे मराठी शाळा शिक्षण करणार मराठी शाळामध्ये त्यांना असं वाटतंय की मराठी शाळा इथेच ठेवावी. तसं नाही, ती नवीन बिल्डिंग आहे. नाही ऐकून घ्या. माझी मुदत द्या. सोमवारी येऊन आपण याच्यावर तुमचं निवेदन आहे ना, तुम्ही ज्या निवेदनावर पण 100% बोला. आता तुम्ही तर आम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माहिती आहे. पण मी काय म्हणते इतके म्हणजे झाले की नाही, तुम्ही एकदा पण कुठच्या बाजू विषयामध्ये घेतलीच नाही की बोर्ड उतरला आमचा बोर्ड लावला पालकांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं माझा पाल्य सुद्धा मराठी शाळेत असतं तर मला हीच तुमच्यासारखीच जाणीव झाली असती. पण एक एवढा तरी विश्वास ठेवा, एक सरस्वती मंदिर ट्रस्ट म्हणून नावच ट्रस्ट आहे की तुमच्या पाल्याचं काही नुकसान होणार नाही. तुम्हाला ही बिल्डिंग पाहिजे तर त्याचंही काही नुकसान होणार नाही. आपण सोमवारी नक्की बोलूया. एवढा शब्द देतो, एवढा शब्द देतो. सोमवारी हवं तर एक दिवस काहीतरी महत्वाचं असतं. एक